गुड मॉर्निंग। या ठिकाणी आपल्यासोबत काही पॅसेंजर्स आहेत। आपण वंदे भारत मध्ये आहोत। वंदे भारत ही नवीन भारतीय बनावटीची स्वदेशी ट्रेन आहे। आपल्याला या भारतीय ट्रेनचा प्रचंड अभिमान आणि गर्व आहे, कारण ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची आहे। प्रयोग म्हणून काही ठिकाणी केले, पण आता बऱ्याच ठिकाणी वंदे भारतची जी आहे क्वांटिटी वाढलेली आहे। तर आपल्याला आता या ठिकाणी काही पॅसेंजरचे अनुभव काय आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू। नमस्कार, काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे त्यांची, काय त्यांचं एक्साइटमेंट आहे, आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू। नमस्कार सर, प्लीज बोला। नमस्कार, मी चैतन्य बापू देशमुख, मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे। आणि आज वंदे भारततून आम्ही नांदेडहून नाशिक मार्ग इगतपुरी इथं जात आहोत। खरं पाहिलं तर देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी वंदे भारतचा हा प्रयोग केला। या वंदे भारतला प्रथमतः लोकांनी बरेच नावं ठेवायचा प्रयत्न केला, पण वंदे भारतमध्ये जेव्हा प्रवास केला तेव्हा वंदे भारतच्या ज्या सुखसुविधा आहेत, मला वाटतं की त्या अन्य ट्रेनमध्ये आतापर्यंत कुठेच भेटलेल्या नाही आहेत। त्या वंदे भारतमध्ये तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला तिकिटाच्या दर्जाप्रमाणे सुविधा आहेत या गाडीमध्ये। तर आता ज्या कोचमधून मी इव्हनमधून जे मी प्रवास करतो, तर एक तर इथं ह्या वंदे भारतमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आहे, त्याचप्रमाणे क्लीननेस आहे, त्याचप्रमाणे जे इथं फूड किंवा अन्न येतं रेल्वेच्या माध्यमातून त्याची क्वालिटी चांगली आहे। त्याचप्रमाणे या गाडीमध्ये येणारा जो क्लास आहे तो क्लास हे उच्च दर्जाचा आहे। तसंच इथं वर्तमानपत्राची सुद्धा सुविधा आहे। मला वाटतं की अशा प्रकारची जी ट्रेन भारतामध्ये काही ठिकाणी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे, तर येणाऱ्या काळामध्ये अशीच ट्रेन सर्व ठिकाणी उपलब्ध जर करून दिली तर निश्चितच त्याचा फायदा होईल। अशा प्रकारच्या ट्रेनमधून प्रवास केल्यानंतर प्रवाशांची मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होण्यास मदत होईल। आणि आपण जेव्हा 2047ला विकसित भारताकडे जातो, तर मला वाटतं की येणाऱ्या पिढीला सुद्धा अशा प्रकारचा प्रवास जो सर्व दृष्टीने सोयीस्कर आहे आणि सुरक्षित प्रवास आहे। या गाडीमध्ये एखादी महिला जरी चढली तरी त्या महिलाला हा प्रवास सुरक्षित जाऊ शकतो। मला वाटते की एवढी सुरक्षता अन्य रेल्वेमध्ये क्वचितच पाहायला मिळते। त्यामुळं वंदे भारत सारखा प्रयोग केंद्र शासनाने केलेला आहे तो यशस्वी झाला आहे असं माझं मत आहे। आणि केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून सांगू शकतो की अशा प्रकारच्या रेल्वेच्या सुविधा अन्य ठिकाणी सुद्धा आपण देणं गरजेचं आहे। तसेच वंदे भारतमध्ये स्लीपर जर कोच चालू केली तर ते सुद्धा प्रवाशांच्या दृष्टीने अतिरिक्त उपयुक्त राहणार आहे। एवढा माझा आजचा अनुभव आहे। सर, तुमच्यासाठी म्हणून मी सांगतो की भारत सरकारने, केंद्र सरकारने ऑलरेडी स्लीपर सुरू केली आहे। हावडा ते कामाख्या या ठिकाणी एक पायलट प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झाला आहे। इट वॉज ऑलरेडी रनिंग बिकॉज जस्ट मिनिट बिफोर आय टॉक विथ द टीसी, दे शेअर विथ मी अबाउट इट। सो ऑलरेडी इट वॉज स्टार्टेड। नाही, तो काही रूटवर झालेला आहे। तर प्रत्येक रिजनमध्ये म्हणजे जसं मराठवाडा रिजन असेल, महाराष्ट्र असेल, किंवा म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या भागामध्ये वेगवेगळे जे ट्रॅफिकचे जे रूट आहेत की नाही, त्यावर जर स्लीपर कोच जर उपलब्धता करून दिली तर प्रवाशाला अजून एकदा त्याची चांगली सोय होणार आहे। खूप सुंदर शब्दामध्ये सरांनी या ठिकाणी वंदे भारतचं तोंड भरून कौतुक केलं आहे, कारण कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। प्रवास सुरक्षित आहे, स्वच्छ आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महिला, वुमेन्स, मुलींसाठी सगळ्यात चांगलं वातावरण आहे। अगदी सेफ आणि सिक्युअर आहे। कुठेही प्रवास करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्रेनमध्ये कुठेही फेरीवाले दिसणार नाही। आजूबाजूला कुठं पानाचे डाग नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही, फ्लोर खराब नाही, वॉशरूम खूप चांगले म्हणून बऱ्याच प्रवाशांनी, ट्रॅव्हलर्सनी, पॅसेंजर्सनी शेअर केलं आहे। थँक्यू सर, धन्यवाद।